प्रेग्नेन्सीनंतर ही माझी पहिलीच ट्रिप. वेदाच्या बड्डेच्या निमित्तानं माझ्या माहेरचे आले होते. सासरच्या मंडळींना काही यायला जमलं नाही. आम्ही सकाळी 6ला निघालो कोचीवरून. त्यात 2 पोरं आमच्यासोबत. मला जरा टेन्शनच आलेलं. वेदा काय करते काय माहीत ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि पावसाचेही दिवस होते. पण ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी पाऊसही पडला नाही आणि आमच्या पोरांनीसुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये काही त्रास दिला नाही. आमचा फर्स्ट पॉईंट होता जटायू अर्थ सेंटर. खूप दिवसांनी अशी फॅमिली ट्रिप झाली आमची. बाहेरचं खायला जास्त आवडत नाही म्हणून मी सकाळी लवकर उठून घरचंच जेवण बनवून घेतलं होतं. आमचा फर्स्ट पॉईंट होता जटायू अर्थ सेंटर. इथे जाण्यासाठी ज्यांना चालायला जमत नाही त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा आहे. पर पर्सन 500 रुपये तिकीट असतं. आईला चालायला जमणार नाही आणि 2 पोरं पण आहेत म्हणून आई, मी आणि आमची चिल्लीपिल्ली आम्ही रोपवेने निघालो. मला जरा भीती वाटत होती यामध्ये, पण आई आमची निवांत बसली होती. आणि हे बाकीचे दादा, वहिनी आणि माझे मिस्टर मस्त चालत मजा घेत येत होते. आम्हाला वाटलं आम्ही रोपवेने लवकर पोचू, पण आमच्या आधी चालत जाणारे पोचले होते. हा व्ह्यू बघा किती कूल वाटतोय. आणि फायनली आम्ही पोचलो. डोंगर दऱ्यांवर पसरलेलं धुकं, आकाशाला स्पर्श करणारा हा नजारा. सकाळची सुरुवात अशा नजाऱ्याने झाली की दिवसच सुंदर झाला. जटायूचा हा मॉर्निंग व्ह्यू डोळे भरून पाहावा असा होता. हा नजारा आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कैद करून ठेवला कायमचा. असा स्वर्गीय अनुभव नक्की घेऊन बघा एकदा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.